अलिबाग पोलिसांनी वन्यजीव तस्करी विरोधात अत्यंत धडक आणि मोठी कारवाई केली आहे। अलिबाग तालुक्यातील चाळमाळा परिसरात विशेष गस्तीदरम्यान पोलिसांनी तब्बल 4 कोटी रुपये किमतीचे व्हेल माशाच्या उलटीसदृश अँबरग्रीस जप्त केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयित तस्कराला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग पोलिसांचे विशेष पथक चाळमाळा परिसरात गस्त घालत असताना चाळमाळा जेटीजवळ एक संशयास्पद दुचाकीस्वार पोलिसांना आढळला। पोलिसांनी त्याला थांबवून त्याची आणि दुचाकीची कसून झडती घेतली असता दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या कापडी पिशवीत सुमारे 4 किलो वजनाचे अँबरग्रीस सापडले। आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या अँबरग्रीसची किंमत सुमारे 4 कोटी रुपये इतकी आहे। या कारवाईत पोलिसांनी 4 कोटी रुपयांच्या अँबरग्रीससह संशयिताची दुचाकीही जप्त केली असून एकूण जप्त मुद्द्यामालाची किंमत 4.25 कोटी रुपये इतकी आहे। अलिबाग पोलिसांनी आरोपी राहुल पंढरीनाथ हातणी याला ताब्यात घेतले असून त्याची प्राथमिक चौकशी सुरू आहे। प्राथमिक तपासात आरोपीवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे समोर आले आहे। अँबरग्रीस हा व्हेल माशाच्या पचनसंस्थेत तयार होणारा एक दुर्मिळ मेणासारखा पदार्थ आहे, ज्याला सामान्य भाषेत व्हेल माशाची उलटी म्हटले जाते। आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठी आणि औषधांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अँबरग्रीसची विक्री किंवा तस्करी करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत।